हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 3. इकडे ईश्वरी विचार करत करतच घरी पोहोचते. रात्रीचे 10 वाजले होते. ईश्वरी पायऱ्या चढून घरासमोर उभी होती. तिचे हात थरथरत होते. आर्यन राजवाडेने दिलेला तो 24 तासांचा अल्टिमेटम तिच्या कानात घुमत होता. तिने कसाबसा दरवाजा उघडला. आत हॉलमध्ये तिचे वडील विनायक जोशी टेबलावर काही कागदपत्रे पसरवून डोक्याला हात लावून बसले होते. विनायकजी एक निवृत्त बँक मॅनेजर होते, ज्यांनी आपल्या मित्राच्या व्यवसायासाठी जामीन राहून स्वतःचे सर्वस्व पणाला लावले होते. पण तो मित्र पळून गेला आणि आता पूर्ण कर्ज त्यांच्या अंगावर आले होते. इशू, अगं आलीस? खूप उशीर झाला आज तुला. तिची आई सुलेखा किचनमधून बाहेर येत म्हणाली. हो आई, एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं. ईश्वरीने खोटं हसण्याचा प्रयत्न केला. तिने पाहिले की तिचा धाकटा भाऊ आदित्य कोपऱ्यात बसून उदास चेहऱ्याने लॅपटॉप बघत होता. तशी ईश्वरी त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, काय झालं आदी? तू असा का बसला आहेस? ईश्वरीने त्याच्याजवळ जात विचारले. ताई, परदेशातल्या युनिव्हर्सिटीतून मेल आलाय. पुढच्या आठवड्यात फी भरली नाही तर माझं ॲडमिशन कॅन्सल होईल. आणि बाबांकडे तर आदित्यचा आवाज रडवेला झाला. विनायकजींनी एक दीर्घ श्वास सोडला. इशू, बँकेची नोटीस आली आहे. पुढच्या 15 दिवसात कर्ज फेडलं नाही तर हे घर लिलावात निघेल. मला समजत नाहीये मी काय करू. ईश्वरीला जाणवलं की आर्यन राजवाडेने तिची पूर्ण नाडी ओळखली होती. तिला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याने तिची कमजोरी अचूक पकडली होती. तिला प्रचंड राग येत होता, पण हतबलता त्यापेक्षा मोठी होती. इकडे राजवाडे प्लेसेस, मलबार हिल. मुंबईच्या सर्वात पॉश भागात असलेल्या आर्यनच्या आलिशान बंगल्यात वातावरण वेगळंच होतं. डायनिंग टेबलावर 10-12 पदार्थ बघायचे. मुंबईच्या सर्वात पॉश भागात असलेल्या आर्यनच्या आलिशान बंगल्यात वातावरण वेगळंच होतं. डायनिंग टेबलावर 10-12 प्रकारचे पदार्थ सजलेले होते. आर्यनचे वडील पृथ्वीराज राजवाडे, जे एका काळचे मोठे राजकारणी आणि बिझनेसमन होते, ते आज शांत जेवत होते. त्यांच्या बाजूला आर्यनची आई विजयालक्ष्मी बसली होती. ती अत्यंत शिस्तप्रिय आणि खानदानी श्रीमंतीचा अभिमान बाळगणारी स्त्री होती. आर्यन, मी पल्लवीच्या बाबांशी बोललो आहे. पुढच्या महिन्यात तुमची एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा ठरवली आहे. पल्लवी ही आपल्या स्टेटसला साजेशी मुलगी आहे. पृथ्वीराजांनी फर्मान सोडलं. आर्यनने आपला चमचा ताटावर जोरात आदळला. मी तुम्हाला आधीच सांगितलंय बाबा, माझं लग्न मी स्वतः ठरवणार. पल्लवीशी लग्न करणं म्हणजे बिझनेस डील करणं आहे. आणि मला माझ्या आयुष्यात होला हो म्हणणारी बाहुली नकोय. आर्यन, आवाजात लगाम ठेव. तुझ्या वडिलांशी बोलतोयस तू, विजयालक्ष्मी कडक आवाजात म्हणाल्या. आणि जर पल्लवी नसेल तर दुसरी कोण आहे तुझ्या नजरेत? एखादी सामान्य मुलगी? लक्षात ठेवा, राजवाडे घराण्याची सून होण्यासाठी फक्त सुंदरता नाही तर खानदानही लागतं. तसा आर्यन उठला आणि आपल्या आईच्या डोळ्यात बघत म्हणाला, उद्या संध्याकाळी मी माझ्या होणाऱ्या बायकोला इथे घेऊन येईन. ती खानदानी आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. पण लक्षात ठेवा, ती माझी निवड असेल, तुमची नाही. आर्यन तावातावाने आपल्या बेडरूममध्ये निघून गेला. विजयालक्ष्मीने रागाने आपल्या पतीकडे पाहिले. हा मुलगा ना हाताबाहेर गेलाय आता. बघा आता कोणाला तरी उचलून आणेल ही भीती वाटतेय मला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघेही एका गुप्त जागेवर भेटतात. ईश्वरी रात्रभर झोपली नव्हती. सकाळी तिने ठरवलं की एकदा आर्यनशी समोरासमोर बोलून
त्याला विनवणी करायची ती त्याच्या ऑफिसला पोहोचली. आर्यन आपल्या केबिनमध्ये शांतपणे कॉफी पीत होता. ईश्वरीला बघताच त्याने खुर्ची मागे सारली. वेळ संपत चालली आहे ईश्वरी, चॉईस काय आहे तुझी? मिस्टर राजवाडे, तुम्ही हे काय करताय? माझ्या कुटुंबाला का ओढताय यात? तुम्हाला लग्न करायचंच असेल तर जगात अनेक मुली आहेत ना. माझ्यावर हा अन्याय का करताय? ईश्वरीच्या डोळ्यात पाणी होतं. आर्यन उठला आणि तिच्या जवळ आला. त्याने तिचा चेहरा आपल्या हातात धरला. ईश्वरीने त्याला झीड करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पकड घट्ट केली. अन्याय नाही ईश्वरी, ही एक मॅच्युअर डील आहे. तुला तुझं कुटुंब वाचवायचं आहे आणि मला माझ्या आई-वडिलांच्या सक्तीच्या लग्नापासून वाचायचं आहे. आपण दोघंही एकमेकांचा वापर करणार आहोत. फक्त 1 वर्ष, त्यानंतर तू तुझ्या वाटेने आणि मी माझ्या. तुला तुझ्या आयुष्याची किंमत माहिती नाहीये, पण मला तुझ्या त्या फायटिंग स्पिरिटची किंमत माहीत आहे. ईश्वरीने त्याचे डोळे पाहिले. त्यात एक विचित्र जिद्द होती. आणि जर मी नकार दिला तर? आर्यनने आपला फोन काढला आणि एक नंबर डायल केला. समीर, ईश्वरीच्या वडिलांच्या बँकेच्या मॅनेजरला फोन लाव आणि सांग की लिलावाची प्रक्रिया आजच सुरू करा. नाही, थांबा, ईश्वरी ओरडली. तिचे शरीर थरथरत होते. मी तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. तसा आर्यनने फोन कट केला आणि विजयाचा हसू त्याच्या ओठांवर आले. सांग, काय अटी आहेत तुझ्या? पहिली अट, माझ्या घरच्यांना वाटलं पाहिजे की हे प्रेमविवाह आहे. त्यांना या कराराबद्दल काहीही कळतं नाही. दुसरी अट, लग्नानंतर आपण फक्त एकाच रूममध्ये राहू, पण आपल्यात पती-पत्नीचं नातं कोणतंही शारीरिक नातं नसेल. आणि तिसरं, 1 वर्ष पूर्ण होताच तुम्ही मला सन्मानाने घटस्फोट द्याल. आर्यनने तिचा हात पकडला आणि तो आपल्या ओठांजवळ नेला. ईश्वरीला त्याचा स्पर्श नकोसा वाटत होता. मंजूर आहे. आज संध्याकाळी मी तुझ्या घरी येतोय. रीतसर मागणी घालायला तयार राहा मिसेस राजवाडे व्हायला. संध्याकाळी बीचवरचा ड्रामा. आर्यनने राजवाडे आपल्या महागड्या गाड्यांच्या ताफ्याने दादरच्या त्या जुन्या गल्लीत पोहोचला. आजूबाजूचे लोक खिडक्यातून बघत होते की एवढा मोठा माणूस या साध्या घरात काय आलाय? विनायकजी आणि सुलेखाताई गोंधळून गेले होते. ईश्वरीने त्यांना आधीच सांगितलं होतं की तिचा एक श्रीमंत मित्र येणार आहे, पण तो थेट लग्नाची मागणी घालेल याची त्यांना कल्पना नव्हती. आर्यन घरात आला. त्याने अत्यंत नम्रपणे जे नाटक होतं, विनायकजींचे पाय शिवले. काका, मी ईश्वरीवर प्रेम करतो. आम्हाला लग्न करायचं आहे. मला माहिती आहे की तुमची परिस्थिती सध्या थोडी कठीण आहे, पण मी ईश्वरीचा हात कायमचा धरू इच्छितो. तसे विनायकजी चकित झाले. पण बाळ, तू इतका मोठा माणूस आहेस आणि आम्ही इतके साधे लोक. हे कसं शक्य आहे? प्रेमात मोठं छोटं काही नसतं काका. मी ईश्वरीला वचन दिलंय की मी तिला जगातील सर्व सुख देईन. आर्यनने ईश्वरीकडे बघून म्हटलं. ईश्वरीला त्याचं हे नाटक बघून आतून मळमळत होतं. पण तिला गप्प बसावं लागलं. विनायकजींना वाटलं की देवाचंच हे देणं आहे. त्यांच्या मुलीला इतका चांगला माणूस मिळालाय, जो त्यांच्या संकटातही त्यांच्या पाठीशी उभा राहतोय. त्यांनी आनंदाने होकार दिला. पण खरा ड्रामा तेव्हा सुरू झाला जेव्हा सुलेखाताई म्हणाल्या, पण आर्यन, तुझ्या घरच्यांना हे मान्य आहे का? आर्यनचा चेहरा क्षणभर कडक झाला. त्यांची काळजी तुम्ही करू नका. ते आज रात्री ईश्वरीला भेटणार आहेत. रात्री राजवाडे पॅलेसमधली पहिली थंडी. आर्यन ईश्वरीला घेऊन आपल्या बंगल्यावर पोहोचला. ईश्वरीने एक साधी पण शोभावंत साडी नेसली होती. विजयालक्ष्मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून त्याची वाट पाहत होती. जशी ईश्वरी आत आली, विजयालक्ष्मीने तिला डोक्यापासून ते पायापर्यंत निहाळलं. तर ही आहे तुझी निवड.
विजयालक्ष्मींचा आवाज उपरोधिक होता. "आर्यन, तुला वाटलं की ही मुलगी आपल्या घराण्याची सून बनण्याच्या लायकीची आहे? हिच्या अंगावरचे दागिने बघूनच समजतंय की हिची सध्याची परिस्थिती काय असेल." ईश्वरीचा स्वाभिमान दुखावला गेला. ती गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती. "मॅडम, घराण्याची प्रतिष्ठा दागिने ठरवत नाही, तर संस्कार ठरवतात. आणि माझ्या वडिलांनी मला कोणाचा अपमान करायला शिकवलं नाहीये." विजयालक्ष्मी चकित झाली. "काय म्हणालीस तू?" आर्यनने मध्येच हस्तक्षेप केला. "आई, मी म्हटलं होतं ना, ही साधी मुलगी नाहीये. आता हीच या घराची सून असेल. लग्नाची तयारी सुरू करा." आर्यनने ईश्वरीचा हात धरला आणि तिला ओढत वरच्या मजल्यावर नेली. मागे विजयालक्ष्मी रागाने लालबुंद झाली होती. "बघूया ही मुलगी या घरात किती दिवस टिकते. मी हिचं जगणं कठीण नाही केलं तर माझं नाव बदलून घेईन."